corona epidemic, who has captured not only China, Italy, Brazil, and America, but the whole world. Salute to Dharavi's spirit to their fight against corona. बचपन से मैं धारावी में रहा पला बड़ा हूँ, तो मैं धारावी छोड़ के कहीं और जाना भी नहीं चाहता और ना ही जाऊंगा। मैं आपको बताना चाहता हूँ कि इस एरिया का नाम धारावी क्यों रखा गया। तो बाजू में सायन शिव स्टेशन है, तो भगवान शंकर शिव जी हर 500 साल में एक बार किला पर आते थे, इसलिए इसका नाम शिव किला पड़ा। वहाँ पर तपस्या करते थे, तो उस एरिया को शिव नाम पड़ा और उनकी जटा से जो धारा बही, इसीलिए इस एरिया का नाम धारावी रखा गया। Social distancing was never a possibility. Home isolation was never an option, and contact tracing was a huge problem. कोरोना के वक्त हम लोग बाहर नहीं जाते थे और जब भी जरूरत पड़ी तो मास्क लगाकर ही बाहर जाते थे, बिना मास्क के नहीं घूमते थे। हम लोग तो पहले दिन से, जब से कोरोना आया है उस दिन से हम लोग यहाँ पर डट के खड़े हुए हैं। सिम्टमेटिकली खांसी, सर्दी, बुखार जिसको भी आया है हम लोग उसे समझा रहे हैं कि डरने की जरूरत बिल्कुल भी नहीं है, ये ठीक हो जाएगा। आपको डीमोरलाइज होने की बिल्कुल भी जरूरत नहीं है। आप अपने घर में ही रहिए। आप दिन में 4 टाइम गर्म पानी और काढ़ा पीजिए और घर से बाहर मत निकलिए। The coronavirus was well defeated by the residents of Dharavi. जसं की आता खाण्यापिण्याचा पण सगळ्यांना खूप प्रॉब्लेम आला होता, कोणाकडे काहीच नव्हतं आणि अचानक सगळंच बंद झालं होतं। याच्यामुळे कसं सगळे लोक आम्हाला रेशनिंग वगैरे खाण्यापिण्याचं असं सगळं सामान देत होते आणि आम्ही अजिबात घराच्या बाहेर नाही पडायचो, ते सगळं आम्हाला घरीच आणून द्यायचे आणि आम्ही फक्त घरातच राहायचो। माझा नवरा घरी असायचा, आता काम चालू झालंय तर जायला लागले। राशन कुठे कुठे भेटायचं तिथे जाऊन आम्ही धावपळ करून राशन घेऊन येत होतो। 4 महिन्यापासून आम्हाला काहीच काम नाहीये आणि 4 महिन्यापासून आम्ही घरातच बसलोय। आता आईचा थोडा धंदा सुरू झालाय म्हणून आम्ही जेवू तरी शकतो। कोरोना वायरस जो है कोविड-19 2019 में ये वायरस चाइना से आया है, ठीक है। और ये जो है एक नॉर्मल फ्लू जैसा ही है। ये लंग्स पर ज़्यादा इफेक्ट करता है। इसमें सर्दी, खांसी, जुकाम, गले में खराश, किसी में माइल्ड सिम्टम्स होते हैं और किसी में हाई सिम्टम्स होते हैं। माइल्ड सिम्टम्स में हल्की सी खराश होती है जो 1-2 दिन में चली जाती है, उसमें हल्की सर्दी खांसी होती है। इंडिया में पेशेंट के अंदर जो पाया गया है ज़्यादातर 75% एसिम्टोमेटिक है। इससे ज़्यादा डरने की जरूरत नहीं है। Asia's largest slum located in Mumbai. A big salute to the spirit of Dharavi, which has a population of a staggering 1.5 million. Strict containment measures were deployed in virus hotspots that were home to 1,25,000 people, including the use of drones to monitor their movements. हम लोग घर में ही रहते, कभी बाहर नहीं जाते और अगर जरूरत पड़ी और जाना पड़े तभी हम मास्क लगा के ही जाते हैं, बिना मास्क के कभी बाहर नहीं जाते। मेरा आदमी सिलाई का काम करता था, लेकिन जब से लॉकडाउन चालू हुआ है तब से वो भी घर पे ही बैठे हैं, कोई काम नहीं है उनके पास। 3 से 4 महीने हो गए, घर में खाने के लिए भी कुछ नहीं था। जैसे ही हमें पता चलता था कि कहीं पे राशन बट रहा है तो हम वहाँ जाके लाइन में खड़े होके राशन लेके आते थे और तब हम खाना बना के खा पाते थे। अभी सुनाई दे रहा है कि कोरोना धीरे धीरे कम हो रहा है, लेकिन फिर भी हम लोग घर से बाहर नहीं जाते और अगर जरूरत पड़ी तो मास्क लगा के ही जाते हैं। It drove many away from their loved ones. However, the virus in its process has made many cry. मी धारावीचा नागरिक आहे आणि इथे खूप कोरोना झालेला आहे। हमारे महाराष्ट्र के सीएम और हमारे बीएमसी ऑफिसर्स, पुलिस ऑफिसर सबने मिलकर यहाँ की बहुत देखभाल की। बीएमसी के कर्मचारी आते थे और 4-4 टाइम सैनिटाइज करते थे पूरे एरिया को। धारावी में जितने भी शौचालय है ये इनको बार बार सैनिटाइज करते थे और साफ सफाई का इतना ध्यान रखा कि कोरोना धीरे धीरे कम हो गया।
लाइट बिल का भी बहुत प्रॉब्लम हो रहा है। 4 महीने हो गए हमने लाइट बिल भरा नहीं। लाइट बिल का भी सुन रहे सबके मुंह से कि ज्यादा आ रहा है। 4 महीने का 4,000, 5,000, 6,000 ऐसे आ रहा है। अभी काम धंधा नहीं है, कुछ नहीं है, अचानक से बोलेंगे भरो लाइट बिल, तो कहाँ से भरेंगे। ये कोरोना वायरस की बीमारी जो फैली है, इसमें बहुत लोग परेशान हुए हैं। अल्हम्दुलिल्लाह धारावी में लोग अपने आप को संभाले और डिस्टेंस रखा, हर तरह की सावधानी बरते, इस पे खूब विचार किए कैसे यह महामारी दूर हो और खत्म हो। इसमें सब लोग मिलके सहयोग किए और पुलिस का भी सहयोग रहा, बीएमसी का भी सहयोग रहा। काढ़ा और गर्म पानी दिन में 3-4 बार पीते थे। अभी चाय में अदरक डाल के इस्तेमाल करते थे। इसमें काली मिर्च, मसाला, दालचीनी ये सब डालते थे, फिर चाय पीते थे। और ये पीने से क्या है, सर्दी बुखार होता था तो निकल जाता था। When the coronavirus claimed its first victim in India's largest slum in April, many feared the disease would turn its narrow, congested streets into a graveyard, with social distancing or contact tracing all but impossible. But 3 months on, Mumbai's Dharavi offers a rare glimmer of hope, with new infections shrinking thanks to an aggressive strategy that focused on chasing the virus instead of waiting for disaster. The sprawling slum has long been a byword for the financial capital's bitter income disparities, with Dharavi's estimated 1.5 million people scrapping a living as factory workers or maids and shoppers, to Mumbai's well-heeled residents, with a dozen people typically sleeping in a single room, and hundreds using the same public toilet. Authorities realized early that standard practices would be of little use. यहाँ पर जिस तरीके से कोरोना का परले आया था, ऐसा लग रहा था कि सब बर्बाद हो जाएंगे, और हम लोगों ने बहुत संयम रखा। हम सब ने मिलकर कोरोना का डट के मुकाबला किया। पूरे गली कूचे सब बंद कर दिया गया और हम लोग घर के अंदर ही रहे। 2-3 महीने तक हम लोग घर के बाहर ही नहीं निकले, और धीरे धीरे मिलकर हम सब ने कोरोना पे काबू पाया। कोरोनापासून वाचण्यासाठी आणि कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी 24 मार्च 2020 रोजी केंद्र सरकारमार्फत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं। लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर लोकांना ॲक्च्युली कोरोना म्हणजे काही माहीत नव्हतं आणि लॉकडाऊनची लोकांना सवय नव्हती। लोकांना त्रास नको व्हायला म्हणून घरातच ठेवायचं, घराच्या बाहेर पडून द्यायचं नाही अशी संभावना होती। आता एवढ्या मोठ्या धारावीमध्ये छोट्या छोट्या घरामध्ये जास्त लोक राहत होते आणि लोकांना घरामध्ये टॉयलेटची सोय नसल्यामुळं, किचनची सोय नसल्यामुळं लोकांना घराबाहेर पडावं लागलं। त्याचबरोबर खुली हवा आणि सूर्यप्रकाश हा त्यांचा सगळ्या झोपडपट्ट्यामधला आणि मुबलक प्रमाणात नसल्यामुळं लोकांना बाहेर पडावंच लागत होतं। त्याचबरोबर धारावीमध्ये रोगी लोक जास्त आहेत। धारावीतलं वातावरण खूप गर्दीचं असल्यामुळं आणि दाटीवाटीचं असल्यामुळं बरेच लोक हे तिन्ही आजारांनी ग्रस्त आहेत, दम्यानं ग्रस्त आहेत असं। त्यामुळे लोकांना मेडिकलसाठी, औषधं घेण्यासाठी लोकांना बाहेर पडावं लागत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना डांबून ठेवणं घरामध्ये हे एक मोठं आव्हान होतं। सगळ्याच गोष्टी बाहेरच्या वापरून काही होणार नव्हतं। लोकांना अवेअर करणं खूप महत्त्वाचं होतं। त्यासाठी आम्ही लोकांसाठी वायरलेस मोबाईल व्हॅनवर आमच्या सगळ्या डिपार्टमेंटने आम्ही स्पीकर्स लावले आणि स्पीकर्स लावून माझ्या स्वतःच्या आवाजाची एक ऑडिओ क्लिप बनवली आणि त्या ऑडिओ क्लिपला पेनड्राईव्ह मध्ये टाकून ती क्लिप रिपीट करण्यात आली वारंवार। त्याचबरोबर त्या क्लिप शिवाय आम्ही माईकवर अनाउन्समेंट करत होतो। माझ्या 5 ते 6 मोबाईल व्हॅन आहेत, ते वारंवार लोकांना अनाउन्समेंट करणं आणि आम्ही ऑडिओ क्लिपद्वारे त्यांना या प्रकारे आम्ही सगळ्यांना अवेअर केलं। मेडिकल हेल्प पाहिजे होती, त्याचबरोबर गव्हर्नमेंटनी आरोग्य सेतू ॲप लॉन्च केलं। त्या ॲपने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला। त्याच्यानंतर जसा जसा कोरोनाचा कहर वाढत गेला तसा
स्लम एरियामध्ये राहणाऱ्या लोकांनी स्वतः जनजागृती केली आणि सगळ्यांनी मिळून साफसफाई देखील केली. आता बाहेर गेल्यानंतर लोकांना हे कळलं की बाहेर कोरोना आहे आणि जर बाहेर गेलं तर तो आपल्यावरती अटॅक करेल, म्हणून लोकांनी बाहेर जाणंही टाळलं, एकदम बंद केलं. आता लॉकडाऊनमुळे आम्ही मुलांनाही घरातच ठेवलं. आम्ही कोणालाही घराच्या बाहेर जायची परवानगी दिली नाही, कारण त्यांच्यामुळं कोरोना आपल्या घरामध्ये येऊ शकतो. आणि त्याचबरोबर आम्ही सोशल डिस्टन्सिंग ठेवून सर्वांची काळजी घेतली. आमच्याकडे घरात खायला सुद्धा काहीच नव्हतं. जे लोक राशन वाटप करायचे, आम्ही लाईनमध्ये जाऊन त्यांच्याकडून राशन घेऊन यायचो आणि तेव्हा जाऊन आम्ही घरामध्ये जेवण बनवायचो आणि आमच्या मुलांना द्यायचो. हे असं करून आम्ही लॉकडाऊनमध्ये दिवस काढले. त्याचबरोबर डॉक्टर्सचे दवाखानेही बंद होते, त्याच्यामुळे कोणी कितीही आजारी पडलं तरी डॉक्टर्स अवेलेबल नव्हते आणि म्हणून कॉलवरच आम्ही बोलून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आम्ही बरं होण्याचा प्रयत्न करत होतो. आणि अशा प्रकारे आम्ही धारावीवासी ह्या कोरोनामुळे एकत्र आलो. सगळ्यांमध्ये जनजागृती निर्माण झाली. आम्ही आमच्या मुलांची, आमच्या वाडवडिलांची काळजी घेतोय आणि त्याचबरोबर आम्ही सर्वच जण रोज 4 ते 5 वेळा गरम पाणी आणि काढा पितोय आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी आम्हाला कोरोनापासून सेफ ठेवलंय, थँक्स टू BMC. त्याचबरोबर आमच्या कोणाच्याही घरामध्ये प्रायव्हेट टॉयलेट नाहीये. धारावीमध्ये सगळ्यांसाठी कॉमन टॉयलेट्स आहेत आणि तिथेही एका टॉयलेटमध्ये हजार लोक जातात. त्याच्यामुळे इथे कोरोना पसरण्याची सर्वात जास्त शक्यता होती. क्लिनिंग नव्हतं, म्हणून आम्ही आमच्या कॉर्पोरेटरला रिक्वेस्ट केली, तर त्यांनी BMCला सांगून टॉयलेट्स दिवसातून 4 ते 5 वेळा सॅनिटाईज करून घेतले आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला तात्पुरत्या काही टॉयलेट्सची सुविधाही उपलब्ध करून दिली. त्याच्यामुळे कोरोनाचा प्रसारही थोडा आटोक्यात आला आणि त्याच्याच बरोबर सोशल डिस्टन्सिंगलाही आम्हाला थोडी मदत झाली आणि त्याच्यामुळं कोरोनाचा प्रसारही हळूहळू कमी व्हायला लागला. आम्ही अजिबात कोरोनाला घाबरलो नाही. आम्ही हिंमत ठेवली आणि सगळ्यांनी मिळून कोरोनाचा सामना केला आणि म्हणूनच आम्ही आमच्या कॉर्पोरेटरचे, BMC वाल्यांचे आणि सगळ्यात जास्त आपल्या CM सरांचे खूप खूप आभारी आहोत. As they combed the areas, cramped alleys for cases, what they came up with was coined Mission Dharavi. आम्ही जास्तीत जास्त गरम पाणी आणि काढा जेवढं आम्हाला जीवाला लागेल आम्ही तेवढं सगळं करत होतो. नंतर BMC आम्हाला इम्युनिटी आमची वाढवायसाठी गोळ्या देत होती. आम्ही डेली ते खात होतो. BMC वाले डेली धारावीत येऊन साफसफाई ठेवायचे आणि 4-5 वेळा सॅनिटाईज पण करायचे. आम्ही लक्षात ठेवायचो. आम्ही डेली मास्क यूज करायचो आणि दुसऱ्यांना पण सांगायचो आणि आम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायचो. आमच्या इकडचे जे नगरसेवक आहे ना, त्यांनी आमचं खूप लक्ष ठेवलं. इकडे पूर्ण नाळे खुले होते, मच्छर होते, सगळं त्यांनी लक्ष ठेवलं. गटराची ढाकणं खुली होती, ते सगळं बनवलं त्यांनी. इकडे आम्हाला ताप यायचा, आम्हाला काय प्रॉब्लेम व्हायची, खोकला व्हायचा, तर BMCने खूप लक्ष ठेवलं आमच्यावर. आम्हाला मेडिसिन पण दिली. आम्हाला ताप आणि खोकला यायचा तर आम्ही घाबरून जातो, पण आमच्या इकडे डॉक्टर खूप चांगले होते, जे 3-4 वेळेस सकाळपर्यंत थांबायचे आणि आम्हाला औषध द्यायचे आणि ठीक करायचे. आम्ही घरच्या बाहेर नाही पडायचो. आम्हाला घर येऊन हेल्थ डिपार्टमेंटचे माणसं येऊन आम्हाला चेक करायची आणि आम्हाला काय आजार असला आम्हाला औषध द्यायचे आणि टेस्ट करायचे. धन्यवाद आमची महाराष्ट्र गव्हर्नमेंट. Whether it is a tea seller or a car mechanic on the road, everyone confronted Corona strongly. कोरोना के टाइम पर बहुत शुरुआत में परेशानी हुई थी, पर अभी सब धीरे धीरे ठीक हो रहा है और धारावी में कोरोना कंट्रोल में आ रहा है. BMC यहाँ पर बहुत सपोर्ट कर रही है, साफ सफाई का ध्यान रख रही है और पूरे एरिया को सैनिटाइज कर रही है, लेकिन काम धंधा अभी बहुत डाउन है. हमारे यहाँ हैंडीकैप का सर्जिकल का आइटम बनता है, जिसका पैर नहीं है, हाथ नहीं है, कमर के लिए पट्टा बनाते हैं, गले के लिए पट्टा बनाते हैं और आर्टिफिशियल पैर भी बनाते हैं. हम यहाँ पर ये काम 25 साल से कर रहे हैं. इस धारावी में 15 लाख की आबादी है, इसीलिए हम संयम के साथ कोरोना से फाइट कर रहे हैं. हम लॉकडाउन के वक्त यहीं रहते थे और अकेले काम करते थे. लॉकडाउन में भी इन चीज़ों की ज़रूरत पड़ती थी, तो हम मास्क लगा के डिस्टेंस के साथ जाते थे और हॉस्पिटल में पहुंचाते थे. हम मास्क लगा के ही बाहर निकलते थे और हम लोगों ने खुद का ही
ध्यान रखा, प्रिकॉशंस लिए। हमारे अगल बगल कुछ लोगों को कोरोना हुआ था, उन लोगों ने प्रॉपर प्रिकॉशंस किया, मास्क लगाया और इलाज कराया और फिर वो ठीक हो गए। कुछ लोगों को सर्दी, जुकाम, खांसी, बुखार हुआ था, तो बीएमसी वालों ने मेडिसिन दिया और हम उन्होंने लिया। उन्होंने हमको गाइड किया, प्रिकॉशंस के बारे में बताया और वो लोग ठीक हो गए, थैंक्स टू बीएमसी। And alert police, while a huge army of volunteers swung into action. आमच्या मंडळाकडून सॅनिटायझर करून घेतलं, घरोघरी जाऊन सॅनिटायझर, मास्क वाटप, मशीन आणला आणि सगळ्या शौचालयाला सॅनिटाईज करून टाकलं। इथे आम्ही सॅनिटायझर करून आमच्याकडून जेवढं होईल तसं आम्ही पूर्व उपाययोजना की कोरोनापासून आपण कसे मुक्त होऊ आणि किती उपाययोजना होतील ते आम्ही घरोघरी पोहोचून ते केली। पण असं झालं, कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे घरी असल्यामुळे प्रायव्हेट सेक्शन, तसं गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉय लोकांना काही प्रॉब्लेम नव्हता, पण प्रायव्हेट सेक्टरची कामं बंद असल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले होते। म्हणून आम्ही त्यांना पण खूप मदत केली आणि काही लोकांच्या तर नोकऱ्या गेल्या आणि नोकऱ्या गेल्यामुळे त्यांचे खूप खाण्यापिण्याचे खूप प्रॉब्लेम चालू होते। तर आपल्याकडे काही स्थानिक संस्था होत्या, तर त्यांनी आपल्याला धान्य पुरवलं होतं। तेच धान्य आम्ही आमच्या मंडळामार्फत त्या माणसांपर्यंत पोहोचवलं। त्यांच्याकडून थोडीफार मदत मिळाली आणि काही ट्रस्टी होत्या, त्यांच्याकडून आपल्याला काही मदत मिळाली आहे। काही लोकांचे तर व्यवसाय बंद झाले। आता हे व्यवसाय पुन्हा सुरू करायचे असतील तर ते कशा प्रकारे करतील, हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आता उभं राहिलेलं आहे। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकारपर्यंत कशा पोहोचतील, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय। धारावीमध्ये केवढ्या मस्जिद आहेत, कमीत कमी तिकडे 30-35 मस्जिद आहेत, दर्गा, मस्जिद आणि मदरसे। तर या मस्जिदचे जे ट्रस्टी आहेत, त्याचबरोबर जे इमाम आहेत, त्यांची आम्ही मीटिंग बोलवली। त्या मीटिंगमध्ये लोकांना अवेअर करण्यासाठी स्पीकरवरून अनाउन्समेंट करणं आणि त्याचबरोबर ती जी माझ्या आवाजाची ऑडिओ क्लिप बनवली होती ती लोकांना वारंवार वाजवून सांगणं हे किती महत्वाचं आहे त्यांना समजावून सांगितलं। त्याप्रमाणे मस्जिदच्या लोकांनी, त्याचबरोबर जे हिंदू मंदिरं आहेत त्याच्या ठिकाणी जी स्पीकरची व्यवस्था आहे त्या ठिकाणी सुद्धा मी माझ्या आवाजाच्या क्लिप्स पेनड्राईव्हमध्ये कॉपी करून दिल्यात आणि प्रत्येक तासानंतर मस्जिदवर ही ऑडिओ क्लिप चालूच होती। त्याचबरोबर ते स्वतः सुद्धा अनाउन्समेंट करत होते। अशा प्रकारे आम्ही लोकांमध्ये अवेअरनेस आणला। त्याचबरोबर लोकांची जी जेवणाची समस्या होती, बऱ्याच लोकांच्या इथे 10 का 12 लोक एकत्र आले होते, त्यांच्या घरात किचन नव्हतं, बाहेरच्या जेवणावर अवलंबून होते। तर ज्या सामाजिक संस्थांनी बाहेरून जेवण आणून दिलं होतं ते लोकांना ते इथल्या सामाजिक संस्थांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलं। त्याचबरोबर जी अन्नधान्याची दुकानं आहेत ती बरीच बंद होती। त्याचबरोबर लोकांचा कामधंदा बंद असल्यामुळं लोकांकडे पैसे नव्हते, त्यामुळे लोक हे रेशन पाणी खरेदी करत नव्हते। त्यासाठी बाहेरच्या संस्थांना, जसं की रिलायन्स संस्था आहे, समर्पण संस्था आहे, त्याचबरोबर हिंदुस्तान पेट्रोलियम, या संस्थांनी बऱ्याच प्रमाणात त्यांनी अन्नधान्य पुरवलं। ते आम्ही गोडाऊनमध्ये स्टोअर केलं होतं, जसं जसं लोकांना गरज पडत होती तसं लोकांना ते पुरवलं। त्यामुळं काय झालं, लोकांना घरामध्ये थांबणं ते खूप सोपं केलं। त्याचबरोबर या कोरोनापासून लोकांना वाचण्यासाठी मास्कची गरज होती, सॅनिटायझरची गरज होती। ते आम्ही एका संस्थेमार्फत, बंगालची एक संस्था आहे, त्या संस्थेने आम्हाला 2 लाख मास्क दिले होते। त्याच संस्थेने आम्हाला सुथोलचे जवळजवळ 1 लाख सॅनिटायझर दिले होते। ते लोकांमध्ये वाटण्यात आले आणि लोकांमध्ये ते वाटताना लोकांना अवेअर केलं आणि त्यातूनच आपल्याला आणि अशा प्रकारे धारावीत कोरोनाचा धोका कमी झाला। कोरोनाचा धोका कमी करण्यात आला आणि याची प्रशंसा WHO सुद्धा केली। हे सगळं प्रयत्न केल्यामुळं पोलिसांनी प्रयत्न केलेले आहेत, महानगरपालिकेने सुद्धा प्रयत्न केलेले आहेत, त्याचबरोबर स्थानिक नागरिकांचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे, त्याचबरोबर समाजसेवी संस्था आहेत त्यांचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे। काय करू आता, काय कळत नाही। माझ्या नवऱ्याला पण पॅरालाइज झालेला आहे, मला आता काय सुचत नाही। 4 मुलं पण आहेत, आता काय करू। खाय प्यायची पण तारांबळ चालू आहे, आता मला काय सुचत नाही मी काय करणार। माझे कामधंदे पण बंद आहेत, खाण्यापिण्याचं मी त्यांचं कसं करू। धारावी अभी बहुत साफ सुथरी है। धारावी के लोग बहुत ही मेहनती है। धारावी के गलियों में छोटी छोटी दुकानें और कारखाने हैं, उसमें काम करके लोग अपने परिवार का पेट पालते हैं।
लेकिन अभी लॉकडाउन में सब बंद है, इसलिए लोगों को काफी दिक्कतें आ रही है। तो अभी कोरोना की वजह से क्या हो गया, ये माल अभी बेच नहीं सकते, वहाँ पे जा नहीं सकते, माल लेने वाले व्यापारी यहाँ आ नहीं सकते, तो प्रॉब्लम हो गया। धारावी में बीएमसी ने सभी शौचालयों को सैनिटाइज करके बहुत ही स्वच्छ किया, इससे कोरोना को कंट्रोल करने में सहायता मिली। धारावी में 10-10, 20-20 शौचालय होने की वजह से ज्यादा भीड़ होती थी और उसकी वजह से धारावी में कोरोना बढ़ने की ज्यादा संभावनाएं थी। इसको ध्यान में रखते हुए बीएमसी ने क्या किया, स्वच्छता पे ज्यादा ध्यान दिया और हर शौचालय को दिन में 4-4 बार सैनिटाइज किया। हम घर से बाहर ही नहीं निकलते थे, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करते थे, मास्क पहनते थे। हम लोग पूरी फैमिली काढ़ा बना के पीते थे और बच्चों को बाहर नहीं जाने देते थे, और इसके साथ साथ हम बहुत सावधानी भी रखते थे। पेशेंट आता है घबराया हुआ रहता है, 3-4 दिन में अगर हमको लगता है ही इज सस्पेक्टेड ऑफ कोविड, उसके हिसाब से हम लोग बताते हैं कि ये टेस्ट आप करा लो। और अगर हमको लगता है उसका एक्सरे देखने के बाद अगर हमको कोई डाउट लगता है तो हम लोग बोलते हैं कि उसे म्युनिसिपैलिटी में जाके चेकअप करा ले, और अगर कोरोना होता है तो वो वहाँ पे जाकर ठीक हो जाते हैं। 90% को तो हमने ही ठीक किया है, बाकी जो 10% है वो म्युनिसिपैलिटी में ही जाके ठीक हो जाते हैं। इसमें डरने वाली कोई बात नहीं है। बीएमसी ने भी बहुत अच्छा योगदान दिया है, सैनिटाइज भी किया है और साफ सफाई भी की है। अभी तक तो काफी हद तक कंट्रोल में आ गया है, लेकिन सावधानी रखने की जरूरत है। गरीबों को आज तक मैं अभी की बात नहीं कर रहा हूँ, ये खाली कोरोना वायरस के पीरियड की टाइम की बात नहीं कर रहा हूँ। मैंने देखा है कि गरीबों को जो भी एडवाइस दी जाती है उसे वो प्रॉपर फॉलो करते हैं। हाई सोसाइटी का मैंने इतना अच्छा फॉलोअप नहीं देखा है जितना गरीबों का देखा है। धारावी का माहौल बहुत अच्छा रहा, अल्हम्दुलिल्लाह अभी तो बहुत अच्छा हो रहा है। अभी महामारी पे यहाँ पे कंट्रोल हो रहा है, इंशाल्लाह अभी सब ठीक हो जाएगा। आम्ही जास्तीत जास्ती घराच्या आतमध्ये राहायचो, बाहेर नाही निघायचो आणि आमच्या पोरांना पण घराच्या आतमध्ये ठेवायचो, म्हणून धारावीमध्ये करोना कंट्रोलमध्ये आला। तुम्हाला माहित आहे धारावी एशियाची किती मोठी स्लम एरिया आहे, इथे खूप घाण आहे ना, त्यामुळे आम्हाला कोरोनाची जास्ती काळजी घ्यायला लागते। त्यामुळे इकडच्या नगरसेवकांनी आमची खूप जास्त मदत केली, म्हणून आम्ही स्वतःची जास्त काळजी घेत आहे। अभी यहाँ का माहौल बहुत अच्छा है और धीरे धीरे पहले जैसे ही शुरुआत हो रही है और कोरोना पे काफी हद तक कंट्रोल हो रहा है। But the motive is not only to defeat the virus, but to get back to a normal life and get back to work to feed their families. An initial plan to conduct door-to-door screenings was abandoned after Mumbai's searing heat and humidity left medical workers feeling suffocated under layers of protective equipment. Dharavi versus Corona 2020. This is an example for the world, which was also has been appreciated by the World Health Organization, quoting, that only aggressive action combined with national unity and global solidarity can turn this pandemic around. Even the largest slums of the world, Philippines, even those people have stated that they have been so inspired by the people of Dharavi and have taken tips and followed the way Dharavi people have fought the fight against Corona. Dharavi has recorded a significant dip in COVID-19 fatalities. Army of general practitioners helped Dharavi beat COVID-19. About 350 local doctors helped Dharavi people to fight Corona. About 179 people appeared for Dharavi's plasma donation drive, and 40 were found eligible. Dharavi stirs to life after 100 days of isolation. Units restart with few hands. Curve flattening started in Dharavi. BMC started Chatfield Hospital. Dharavi's COVID dip trend now seen in cities other slums too. WHO lauded Dharavi model, by which the BMC has managed to contain the spread of the novel coronavirus in the slum for good reason. As the cases in other places double as virus rate slows in Dharavi,
our strategy of trace, track, test, and treat could be successful. Only because of the support of the people of Dharavi and the doctors, nurses, BMC, police, the state government and the center government's cooperation. अभी हमारे धारावी से लॉकडाउन खुल रहा है। वी फाइट कोरोना, धारावी वर्सेस